नमस्कार भावांनो बहिणींनो, नेमकीच आले दळून. आज लय गर्दी होती, दळायला गेले तर लय ऊन आहे. पाना उन्हातून आले तर कसं चेहरा हे झालाय, केस पण नाही बांधले, लय ऊन आहे इकडं. पण चटके लागू लागले अंगाला. पण म्हणलं मग संध्याकाळी लय गर्दी राहते. आता हळद दळणं सुरू आहे तिथं चक्कीत जास्त गर्दी आहे. आता इकडं हळद दळायचं, आता उन्हाळा येतं, आता हळद दळणं सुरू असते तिथं तर लय गर्दी आहे. पण मग 4-5 दळणं आले तर मग लागला मा नंबर. आता स्वयंपाक करायचा आहे, दळून आले आता. आणि ते हळदीमुळं तर त्या चक्की सांगूच नका किती गर्दी आहे, लय गर्दी आहे तिथं. लगे दळायला गेलते, दळून आले तर माझ्या भैयानं लगे घरातले कामं आवडले. ब्लँकेट लावायचं राहिलं होतं तर ब्लँकेट लावलं माझ्या लेकरानं. त्याला वाटलं मग मी दळायला गेली तर लय चक्कीत गर्दी असन, तर मग हर्षू भैयानं ब्लँकेट लावलंय. त्याचं नाव काय हर्षू नाही, हर्ष नाव आहे, पण मी लाडानं हर्षू हर्षू करते त्याला. त्यानं लगे ब्लँकेट लावलं. म्हणे मम्मी तू थकून आली उन्हातून, लय चिंता करतोय, दळायला गेले तर म्हणे मम्मी उन्हात बसू नको. म्हणलं नाही, तिथं सावलीच आहे तिथं चक्कीच्या पुढं. आणि मग तुम्हाला तर सांगलं तिथं हळद दळतात तर मग गर्दीची. आता लय गर्दी आहे चक्कीत. हर्षू भैया एवढी गर्दी होती तिथं. आणि मिरच्या त्या भाजीपाल्यावाल्या दादाजवळ काही मिरच्या नाही म्हणे, सांबार नाही म्हणे. तर आता डबल कुठं नाही, त्या बाईच्या घरी गेले मी घ्यायला, ती घरी नाही. मग म्हणलं आता दळायला गेले तर एकदाच सगळे कामं करून यावं, तर ती काय घरी नाही. मग डबल जाणं आहे. आता पीठगीठ भिजवणं लागल. आणि वांगे घेतले तर थोडी वांग्याची भाजी बनवणार आहे. आणि नाश्ता केलता आम्ही, तर मी खाल्लाय घोटाळा सकाळीच. म्हणजे तरी पण 10 वाजले होते. आता काय मला जेवण करायचं नाही. आता नाश्ता झाला तर ते जेवणच झाल्यासारखं झालंय. आणि मी काय मदत करत नसते नाश्ता पाणी, मग त्याच्यामुळं मला काय आता करायचं नाही. दोघा बापल्या काय स्वयंपाक पाणी करते, ती बाई आल्यावर पाहावं लागल. हिरवी मिरची आणली होती, हिरव्या मिरच्याच्याच भाज्या खाते त्याचे पप्पा, त्याच्यामुळं शिल्लकच आणावं लागतात. आता जाते मी, आता घेऊन येते. येताना भैया म्हणे मम्मी मला दुकानात गेले तर आलूची शेव आणि आण म्हणे, तर त्याला आणले 2 पाकिटं. तेल लय आवडती. आता आले मी घरी आता. आणि बाहेरच खेडो काढावं म्हणलं, पण लय गर्दी होती तर लाज वाटली, त्याच्यामुळं मग काय बाहेरचं चक्कीवरचा काढला नाही. तर मग इच्छा होती, पण म्हणलं जाऊ द्या, लय तोंडाकडे पाहतीत लोक बाहेर व्हिडिओ काढायला लागल्यावर. पण लय गर्दी होती लगेच. आता पटापट स्वयंपाक पाणी करून घ्यावं लागन. भांडे घासून गेलते, सगळे कामं आवरूनच गेलते म्हणा चक्कीवर. संध्याकाळी गेलं चालतंय, पण कामावरच्या बाया सुटत्यात तर लय गर्दी असती चक्कीत. त्याच्यामुळं म्हणलं आपण मग कसं आहे, मग मी सकाळून दळून आणत असते. मग संध्याकाळी एकदा अंग टाकलं ना, उठायचा कटाळा येतोय. मग दुपारी अंग टाकलं. केस धुतले तर सुकले नाही, बांधलेत आता केस. घाई केस बांधून घेतले लगेच गेले. म्हणजे कसं म्हणलं आपण दळून आणा, मग एवढं टेन्शन राहत नाही. पीठ होतं म्हणा, पण 2-3 किलो पीठ असलं डब्यात तवाच मी दळायला जात असते. लगेच डब्बा खाली होऊ देत नसते. आणि याच्या पप्पाला लगेच डब्बा खाली झाला आणि दळायला गेलं तर मग त्याला राग येतोय. म्हणते तो डब्बा खाली झाल्यावर दळायला जायचं का. मग म्हणलं चला. आणि उन्हातून आले म्हणून असा चेहरा वाटायला लागलाय सुकल्यासारखा. लयच ऊन आहे ना, भयान ऊन आहे इकडं. पण आता ह्या आमचं बिघडलंय कूलर, तर मग यायला म्हणलं ती मोटर पाणीच उचलांना, तर म्हणलं मी आता नेते याचे पप्पा. नाही तर मग थंडगार घर असते, सकाळी लय थंड घर असते, पण रात्रीच्या टायमाला जास्त गरमी होती. गरम वातावरण झाले भैया बाहेर. आणि आमचा भैया तर बाहेरच निघत नाही, त्याला लय ऊन लागतंय, त्याला उन्हाची सवय नाही. त्याच्यामुळं आमच्या हर्षू भैया काय जात नाही. सगळे कामं किंवा आवडूनच गेलते मी. आता हे दळून आले, आता काम आवरून गेलते सगळे. घरातले कामं झालेत. आता 5-6 पोळ्याचं पीठ भिजवणं लागल. आता गहू भरून ठेवावं लागल. घरातले गहू संपलेत. ते दुकानाला काय म्हणे भैया म्हणे एकदाच म्हणजे चांगले गहू आल्यावर सांगतो. त्याला माहिती आहे मागाचेच गहू येतात म्हणून. म्हणजे एका क्वालिटीचे गहू भेटत नाहीत म्हणे. तुम्ही मी म्हणलं काका आम्ही पहिले गहू नेले तर कडक पोळ्या येऊ लागल्या म्हणलं आमच्या. तर म्हणे मग एका क्वालिटीचे गहू भेटत नाहीत, असं करा म्हणे चांगले गहू आले म्हणे. तर म्हणलं तुकडी गहू, त्याला माहिती आहे तुकडीच नेतात म्हणून. तर म्हणे मग 2-3 कट्टे घेऊन जा म्हणे. मग चांगले गहू मग पप्पाला सांगावं लागेल. तुया एखाद्याच गहू भरून ठेवलेली पुरते जावा. मग आपण ते बोण्या संपात्यात ह्या बारच्यानं गहूच चांगले नव्हते निघलेले, कडक पोळ्या येऊ लागल्या. आणि आमच्या भैयाला पण याचे पप्पा तर तेलाच्या पोळ्या खातेतले, तर त्याच्या येतात म्हणा नरम पोळ्या. पण हर्षू भैयाला काय एवढ्या तेलाच्या पोळ्या आवडत नाही. त्याला मला मी तर बिगर तेलाच्याच पोळ्या खाते, मला काय तेलाची पोळी आवडत नाही. आमचा भैया एवढ्या तेवढ्या खाते समजा तेलाच्या.
पण मी बिलकुल नसते खात. माझी आई पण आई सारखी आहे, मी बिगर तेलाचीच पोळी आवडती मला. मी तेलाची पोळी कधीच खात नाही. आणि भावांनो बहिणींनो हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंट मध्ये. आज तुमच्या ताईला लई हेडोची घाई होती, तरी पण घाई असो काम असो पण हेडो काढावाच लागतोय. पहा आता स्वयंपाक पाणी सोडून हेडो काढायला लागले. आज दळायला गेले तर झाला मला उशीर. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेडो मध्ये.